आई झोपला नाहीत? विचार करताय का कसला? अगो ते अभिजित राजे नाराज झाले की काय असं वाटतंय मला. का? कारणच कळत नाहीये ना. म्हणजे मी मगाशी फोन केला होता ना त्यांना, त्यांनी घेतलाच नाही. म्हणजे ते कामातही असू शकतील. मग त्या मॅडमनी फोन घेतला होता ना, त्या म्हणाल्या की त्यांच्या हॉटेलमध्ये आता गारगे मिळत नाहीत. असं म्हणाले ते? का? काही कळत नाहीये गो, म्हणूनच म्हटलं ना तुला. ते रागावलेत वाटतं माझ्यावर. पण दुपारी तर अगदी चांगले होते ग, हसत खेळत होते. मी बिर्ड शिकवलं ना तेव्हा एकदम खुश होते. ते केक सुद्धा दिले बघ त्यांनी आपल्याला, ते छोटे. ते छोटे केक चांगले झाले ते त्यांना मी परत सांगितलं नाही, म्हणून रागावले असतील का ग? का ते ना मला सोडायला इथपर्यंत आले होते, खालपर्यंत, आणि मी त्यांना चहा घ्यायला वर चला असं म्हटलं सुद्धा नाही ग, म्हणून रागावले असतील का ते? का त्यांना मला इथे सोडायला यायला लागलं आणि त्यांच्या कुठल्या तरी दुसऱ्या कामाचा खोळंबा झाला, असं काहीतरी झालं असेल का ग? नाही, नक्कीच त्यांचं काहीतरी बिनसलंय बाई. ते तर माझा फोन ते घेणार नाहीत, असं नाही होत ग. आई विचार करून काही होणार आहे का? आणि उद्या नवीन पदार्थ शिकवायला जाल ना, तेव्हा विचारा त्यांना काही बिनसलंय का. म्हणजे काल मला असं वाटलं की तुमचं काहीतरी बिनसलंय, क्लिअर होतील ना गोष्टी. पण खरं सांगू, मला नाही वाटत असं काही असेल. हो, एवढे मोठे शेफ आहेत ते, खूप व्याप असतात ना त्यांना. आता तुम्ही खूप विचार करू नका, झोपा शांतपणे. उद्या भेटतील की नाही सकाळी तेव्हा विचारा त्यांना. हो, बरोबर आहे तुझं. सांगून उपयोग तर नाहीये, रात्रभर विचार करणार असते. तू पण झोप हं? हो. अचानक काय बिनसलंय अभिजित राजेंचं? आलो. शुभ्रा, थँक्यू हं. आणि सांभाळून जा गं बाई, कोणी रस्त्यात मध्ये आलं ना तर रागवू वगैरे नकोस हं. बरं, मला आधी सांगा तुम्ही काय बोलणार आहात? मी त्यांना सांगेन की तुम्ही दिलेले कपकेक्स मला खूप आवडले. राग जाईल ना ग त्यांचा? जाईल की. खरं सांगू, मला तर वाटतं त्यांना तुमचा राग आलाही नसेल. खरंच. बर, मी फोन करेन ना तुला. हा प्लीज करा. हो, सांभाळून जा गं बाई. हो आई. असावरे मॅम, तुम्ही आज इथे? हो, म्हणजे मी काल आले होते ना शिकवायला, तेव्हाच ठरलं होतं की आज पण 9 वाजता शिकवायला यायचं म्हणून. सॉरी मला जरा उशीर झाला. नाही मॅडम, आत्ता 9 वाजता अजून. 9 नाही वाजले का? हो. सॉरी उशीर नाही झाला. काय झालं, तुम्ही हसलात का? मी काही चुकीचं बोलले का? नाही नाही मॅडम, नाही. तुमचे सर नाही का आले? नाही मॅडम, सर नाही आले अजून, पण आता येतच असतील. बरं, मग मी त्या तुमच्या किचन मध्ये जाऊन सुरुवात करू का? हो चालेल ना. पण मॅडम, आज कुठला पदार्थ? लिहू का तिकडे? हो मॅम, लिहा ना. पान पातोळ्या. आज आपण पान पातोळ्या शिकणार आहोत. म्हणजे गणपतीचे दिवस आहेत ना, तेव्हा ह्या दिवशी हा पदार्थ खूप छान असतो करायला, लागतोही चांगला. सर आले ना की आपण सुरुवात करूया. पान पातोळ्यासाठी आपल्याला लागतं खवडलेलं खोबरं आणि गूळ लागेल आपल्याला, तूप, वेलची,
आणि मुख्य म्हणजे हळदीची पानं. तर हळदीची पानं सगळं आपल्याकडे आहे. आता आपण करूया. काही लोक ह्याचं जेव्हा सारण करतात ना तेव्हा त्याच्यात तवस पण घालतात. तवस? श्रावण आणि भाद्रपदात जी काकडी मिळते ना त्याला तवस म्हणतात. पण आज आपण ते नाही घालणार आहोत. तर आज मी आता एक काम करते ह्याच्यामध्ये मॅडम काय करताय तुम्ही? अरे विश्वास, तुला लक्ष ठेवता येत नाही का? काय झालं? माझं काही चुकलं का? हो मॅडम, चुकलं तुमचं. अहो, सरांच्या कटलरीला हात लावला आवडत नाही त्यांना. तुम्ही कसं काय टच केला त्यांच्या कटलरींना? ठेवली आम्ही. अहो मला खरंच माहित नव्हतं, मला माफ करा. आणि एक मिनिट मॅडम, तुम्ही इथं किचन मध्ये कसं काय आलात? म्हणजे सरांना आवडत नाही आमच्या ते नसताना कुणीही किचन मध्ये आलेलं. मॅम ते आपल्याकडे शिकवायला आल्यात आणि सरांनीच नाही का परमिशन दिली त्यांना. आणि आता जर का त्या परत गेल्या आणि सरांनी परत हॉटेलला क्लोजचा बोर्ड लावला तर? नो 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 नो, सॉरी 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 मॅडम, तुम्ही कंटिन्यू करू शकता असं म्हणायचंय मला. सर आले का? नाही, पण सर येतच असतील. सर ते आलेत. कोणत्या? असावरे मॅम, आजच्या पदार्थाची तयारी करतात. सर ते मगासपासून तुमच्याबद्दल विचारत होते, तुम्ही कधी येणार आहात म्हणून. आतमध्ये त्यांनी गॅसची पूजा देखील केली आणि हो, ऑलमोस्ट पदार्थाची तयारी देखील झाली. सर चला ना लवकर, त्या किचन मध्येच आहेत. नाही नाही, नको. तू त्यांना सांग, तुम्ही जा इथून, जा. त्यांना म्हणाव की मला कुठलाही पदार्थ त्यांच्याकडनं शिकायचा नाहीये, मला सगळं येतं म्हणा. नाही, नको. हे जरा रूढ वाटेल ना. त्यांना असं सांग, त्यांना असं सांग की मी कुठेतरी बाहेर गेलोय आणि मी आज रेस्टॉरंटमध्ये येणारच नाही. म्हणजे मग त्या निघून जातील. बघत काय उभा, जा ना, सांग ना त्यांना. अरे बरीच कामं पेंडिंग आहेत रे बाबा. आणि हो, त्यांना म्हणाव की उद्या परवा पुन्हा यायची गरज नाहीये मला. म्हणजे सरांना वाटलं तर ते फोन करतील म्हणून. आणि मी केबिन मध्ये आहे, त्या गेल्या की मला येऊन सांग. आणि हो, माडीला सांगू नकोस मी आलोय, नाही तर ती त्यांच्या समोर लगेच पचकेल. जा 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 ना तू, जा. मला तुमचे कपकेक आवडले. मला तुमचे कपकेक, मला तुम्ही केलेले कपकेक आवडले. मॅडम आले का सर? आपण आता सुरुवात करूयात का? नाही मॅम, सर नाही येणार आज. ऍक्च्युली त्यांच्या काही मीटिंग्स आल्यात, त्यामुळे ते बिझी आहेत. सो ते तुम्हाला कॉल करून सांगतील. नॉट पॉसिबल, सर येणार. नाही मॅम, सर नाही येणार आज. अरे पण असं कसं शक्य आहे? म्हणजे सर येणार नसेल तर त्यांनी मला आधी फोन केला असता ना. मी सेक्रेटरी आहे त्यांची, तुला काय माहिती? अहो काय झालंय, म्हणजे त्यांची तब्येत बरी नाहीये का? आजारी आहेत का ते? मी फोन करते, थांबा त्यांना. अहो ते फोन नाही घेत आहेत. नाही तू उचलणार ते फोन. सर किती बिझी असले ना तरी माझाच फोन उचलतील. मी करून बघते त्यांना फोन. सर माझाही फोन उचलत नाहीये. ओ माय गॉड, सरांनी मला कामावरून काढून टाकलं का? विश्वास, तू माझा विश्वासघात केला नाहीयेस ना? तुला सेक्रेटरी म्हणून माझ्या जागी तर ठेवलं नाहीये ना? मी बघते त्यांना काय. मॅम ऐका ना. मॅम मॅडम डोंट वरी, सर व्यवस्थित आहेत. फक्त पुढच्या काही मीटिंगसाठी बिझी आहेत, त्यामुळे आज नाही येऊ शकत. आजचं शिकवणं आपण कॅन्सल करूयात का? नाही, आता आलेच आहे तर शिकवते ना. म्हणजे मी यांना शिकवते, चालेल ना? नक्की. हा, मग आपण आता करूया सुरुवात.
माझं काय चुकलं ते तरी सांगा. तुम्ही मला कामावरून काढून टाकलं का सर? सर तुम्ही माझ्या जागी सेक्रेटरी म्हणून विश्वासला घेतलं का सर? काय असं करताय सर तुम्ही? माझे काय बोलते ते तरी सांगा. असं काय केलं सर तुम्ही माझ्या? मॅडी शांत हो. सर सर तुम्ही प्लीज आता फोनवर मला टच करू नका सर. मॅडी हॅलो सर तुम्ही माझ्या समोरच आहात. मी तुझ्या समोरच आहे मॅडी मगाचपासून. एक शब्द बोलू नकोस. मी इथे आसावरी मॅडमना कळता कामा नये. मला त्यांना भेटायचं नाहीये. गेल्या त्या? नाही सर, त्यांनी ते पातोळा शिकवायला सुरुवात केली. त्यांनी इथून जायला हवं रे विश्वास. अरे मला काही महत्वाचे डेलिगेट्स भेटायला येणार आहेत. गेले 4 महिने मी त्यांना टॅप करतोय. सर मी आसावरी मॅडमला जाऊन सांगू का की तुम्ही आत्ताच आलात म्हणून? मॅडी तोंडावर बोट ठेव. मी सांगेपर्यंत काढू नकोस. मी इथे आहे हे आसावरी मॅडमना कळता कामा नये. विश्वास त्यांना लवकरात लवकर इथून पाठवून दे. आणि ते डेलिगेट्स आले तर त्यांना इथे पाठव. आणि त्यांच्यासाठी आपल्याकडे सगळ्या स्पेशल डिशेस रेडी ठेव. ओके मॅडी बाहेर कोणाला काहीही कळता कामा नाहीये. तुझ्या पोटात काही राहत नाही म्हणून सांगतोय. आता जरा हा गॅस लावाल का? सर आले का आता? सर सर नाही आले. हो ना विश्वास? म्हणजे सर मलाही भेटले नाहीत आणि विश्वासलाही भेटले नाहीत. म्हणजे मॅम, सर नाही येणार का? हो आज त्यांच्या महत्वाचे डेलिगेट्स पण येणार नाहीत त्यांना भेटायला. अहो मला ना जरा सरांशी बोलायचं होतं. म्हणजे मी काल त्यांना फोन सुद्धा केला होता, त्यांनी नाही घेतला. मग कुठे आहेत ते? केबिन मध्ये पण कुणी नाहीये. तुम्ही तिकडे नका जाऊ. या पातोळ्या व्हायला जरा 10-15 मिनिटं लागतील. तोपर्यंत मी जरा बाहेर जाऊन एक फोन करू का? चालेल का? हो माय गॉड मॅडी यू आर स्मार्ट. काय मस्त मॅनेज केलं मी सगळं. सर माझ्यावर खूप खुश होणार आहेत आता. एक पेड आसावरी गार्गे आणि एक मिसळ. सॉरी सर, आसावरी घारगे ही डिश आम्ही बंद केली आहे. कधीपासून? कालपासून. आय एम सो सॉरी पण आता नाही मिळणार ती डिश. तुम्हाला दुसरं काही पाहिजे असेल तर ऑर्डर करा ना. हा आई, मी पोचले ऑफिसला. तुमचं काय झालं का अभिजित सरांशी बोलणं? तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये ना? नाही गो, ते आलेच नाहीयेत. शुभ्रा, मी म्हटलं ना तुला, ते नक्की रागावलेत. अगं तुला माहितीये त्यांनी ते घारगे सुद्धा बंद केलेत. का पण असं काय झालंय? काय माहित. एक मिनिट हा. अहो मॅडीताई, मी जरा अभिजित सरांशी त्यांच्या केबिन मध्ये जाऊन बोलू शकते का? हो जा ना. थँक्यू. हॅलो शुभ्रा, ऐक ना. अगं बाई, हॅलो शुभ्रा. अगं इकडेही नाही येत ते. म्हणजे मला ना काही कळतच नाहीये ग. त्यांनी ते घारगे बनवणंही थांबवलं आणि आज ते शिकायलाही नाही आले. त्यांनी ते छोटे केक्स दिले होते, ते मला आवडले असं मी त्यांना सांगितलं नाही, म्हणून रागावले असतील का ग ते? कपकेक्स? हो ग, तेच ते कपकेक. काय वाटतं तुला? नाही आई, तुम्ही तुमच्या मनात असं काही आणूच नका. अहो ते बिझी असतील, उद्या भेटतील ना तुम्हाला, मग तेव्हा बोला शांतपणे. हो असंही असेल कदाचित. गडबडीतच असतील नाही ते. बरं आई, मला सांगा पातोळे कसे झालेत? अगो बाई, अगो पातोळ्या काढायच्याच आहेत. आत होतं का कुणी?
नाही. मी म्हंटल ना आज सर नाहीयेत. हो अहो मॅडीताई जरा माझ्या बरोबर किचन मध्ये येता का? या ना. हो चला चला. ह्या पातोळ्या झाल्या. आता तुमच्या सरांना ह्या चाखून बघायला सांगा आणि मला फोन करून सांगायला सांगा त्यांना आवडतायत का. फोन कशाला करायचाय? मी नेऊन देते ना आत्ता त्यांना. आलेत का ते? नाही नाही मॅम, सर आले की सांगतो असं म्हणायचंय त्यांना. बर मग मी निघू का? येस. येते. ह नमस्कार. मी गेले आणि नेमके ते इथे आले तर म्हणजे असं नको ना व्हायला. त्यापेक्षा मी थोडा वेळ वाट बघत बसते त्यांची. मला आज काही करून बोलायचंच आहे त्यांच्याशी. तुम्ही गेल्याशिवाय ते कसे येणार आहेत? हं? नमस्कार, अभिजित राजे आहेत का? त्यांच्यावर आमची मीटिंग ठरली होती. येस येस, प्लीज कम प्लीज कम. तुम्ही त्यांना बोलवता का? सर सर नाहीयेत. ते यायला निघालेत का? नाहीयेत सर, नाही येणार आहेत आज. मग आत येऊन आम्ही काय करू? दिलेली वेळ त्यांना पाळता येत नाही का? तुम्ही थांबा, मी आलेच मी. सर 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 तुम्हाला बाहेर यावंच लागेल सर, नाहीतर सगळे डेलिगेट्स रागून परत जातील. नाही, त्या आसावरी मॅडम बाहेर आहेत, मी बाहेर येणार नाही. सर आता त्यांना आम्हाला भेटायचं असेल तर त्यांना दिल्लीला यावं लागेल. सॉरी जेंटलमैन, उन्हें हमें मिलने में कोई इंटरेस्ट नहीं है. एक मिनिट सर. सर एक मिनिट. हां प्लीज. म्हणजे मान्य आहे मला की अभिजित राजे इथे नाही आहेत. मी त्यांनी वेळ दिली आणि ते नाही आहेत असं कधी घडत नाही हो. मी पण त्यांचीच वाट बघत थांबली इथे. मला वाटतं ते नक्की कशात तरी अडकलेत. अहो मला भीती वाटते की ते कुठल्या तरी संकटात अडकले नसले म्हणजे मिळवली. म्हणजे तुम्ही थांबा ना, थोडा वेळ थांबा ना. सर तुम्ही अभिजित राजेंच्या हॉटेलात आलाय ना? त्यांच्या हॉटेलमध्ये येणारी कुठलीही व्यक्ती 2 घास खाल्ल्याशिवाय जात नाही हो. त्यांना कधीच आवडणार नाही. तुम्ही बसता का? आमच्या महाराष्ट्राचा खास पदार्थ खाऊन जा. या बसा ना. म्हणजे मी तुम्हाला विनंती करते. खाऊन बघा. हं, आमच्या महाराष्ट्राचा खास पदार्थ आहे. खरंच पदार्थ खूप छान झाला होता. अभिजित सरांना वेळ असेल तेव्हा फोन करायला सांगा, आम्ही त्यांची मीटिंग फिक्स करू. येस, थँक्यू व्हेरी मच. चला येतो आम्ही. मॅडीताई मीही जाते. हं. ओके. अगं बाई, त्यांचे कपकेक आवडले. हा निरोप द्यायचा राहिलाच की. सर तुम्ही आतमध्ये लपून बसले होते तेव्हा त्या नेमक्या आतमध्ये आल्या. पण त्यांनी तुम्हाला बघितलं कसं नाही केबिन मध्ये? ओ माय गॉड, मला सर इतकं टेन्शन आलं होतं. मला असं वाटलं त्या तुम्हाला बघतायत आता. इतकं कटवत होते सर मी त्यांना. ऐकायलाच तयार नाही त्या. मला वाटलं आता काय खरं नाही. पण तुम्ही इथे असून सुद्धा त्याने तुम्हाला बघितलं कसं नाही? त्याच्या लक्षात कसं नाही आलं सर? कसलं फसवलं त्यांना. आणि एकदाच चुकून माझ्या तोंडातनं निघून गेलं की सर इथेच आहेत म्हणून. विश्वास होता म्हणून वाचले सर मी, नाही तर काय करत नव्हतं.